सन 1660 सह्याद्रीवर पावसाचं रौद्ररूप सुरू होतं. आकाशात विजा कडाडत होत्या आणि त्या काळोख्या रात्रीत एका गडावर इतिहास श्वास रोखून होता. आणि त्या गडावर अडकले होते स्वराज्याचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज. चारही बाजूंनी हजारो शत्रू सैनिकांचा वेढा. समोर आदिलशाहीचा क्रूर सरदार सिद्दी जोहर. गडावर संपत चाललेले अन्नधान्य आणि प्रत्येक क्षणाला जवळ येणारा मृत्यू. पण सिद्दी जोहरला एक गोष्ट माहिती नव्हती. तो ज्या राजाला पकडण्यासाठी आला होता तो राजा फक्त तलवारीने युद्ध जिंकत नव्हता, तर बुद्धीने साम्राज्य हलवत होता. आज आपण जाणून घेणार आहोत त्या गडाचा इतिहास, जिथे एका सामान्य मावळ्याने स्वतःचा जीव देऊन आपला राजा वाचवला, जिथे एका योद्ध्याने हजारो शत्रूंना रोखून धरलं आणि जिथे स्वराज्याचा इतिहास रक्ताने लिहिला गेला. गडाचं नाव होतं पन्हाळगड. कोल्हापूर पासून काही अंतरावर समुद्री सपाटीपासून 3177 फूट उंचीवर असलेला हा गड इतका विशाल की इतिहासकार त्याला दक्षिणेचा प्रवेशद्वार म्हणायचे. आदिलशाहीसाठी पन्हाळगड म्हणजे दक्षिणेतील सर्वात मजबूत लष्करी तळ होता, कारण तिथून कोकण आणि कर्नाटकवर लक्ष ठेवणं सहज शक्य होतं. भक्कम तटबंदी, विशाल अंबरखाना, गुप्त मार्ग आणि शत्रूला गोंधळात टाकणारी रचना. पन्हाळगड जिंकणं म्हणजे जवळपास अशक्य मानलं जायचं. पण मग इतिहासात उदय झाला एका वादळाचा. 1659 प्रतापगडाच्या जंगलात अफजल खान मारला गेला आणि त्यानंतर आदिलशाहीच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली. कारण आता छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोंगरातील सरदार राहिले नव्हते, ते आदिलशाहीसाठी थेट संकट बनले होते. अफजल खानाच्या मृत्यूनंतर महाराजांनी विजापूरच्या भागावर वेगाने मोहीम सुरू केली आणि 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळगड स्वराज्यात आला. हा फक्त एका गडाचा विजय नव्हता, तर दक्षिण महाराष्ट्रावर भगवा फडकण्याची सुरुवात होती. महाराजांनी गड ताब्यात घेताच त्याला आणखी मजबूत केलं. धान्यसाठे वाढवले, सैनिक वाढवले, पन्हाळगडाला दक्षिण मोहिमांचं मुख्य केंद्र बनवलं. पण विजापूर शांत बसणार नव्हतं. 1660 मध्ये आदिलशहाने आपल्या सर्वात धूर्त आणि शक्तिशाली सरदाराला मैदानात उतरवलं आणि त्याचं नाव होतं सिद्दी जोहर. त्याच्याकडे होतं प्रचंड सैन्य, तोफा, घोडदळ आणि एकच उद्देश, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायचं. मार्च 1660 पन्हाळगडाभोवती हजारो सैनिकांचा वेढा पडला. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. गडावर अन्न कमी होऊ लागलं. मुसळधार पावसामुळे परिस्थिती भयंकर झाली आणि बाहेरून येणारी मदत अशक्य होऊ लागली. पण महाराज शांत होते, कारण त्यांच्या डोक्यात सुरू होती इतिहासातील सर्वात धाडसी सुटकेची योजना. 13 जुलै 1660 रात्र, मुसळधार पाऊस आणि काळोख. महाराज राजदिंडी मार्गाने गडातून बाहेर पडणार होते, पण शत्रूची दिशाभूल करणं गरजेचं होतं. आणि इथे इतिहासात प्रवेश झाला एका सामान्य माणसाचा, ज्याचं नाव होतं शिवाकाशीत. न्हावी समाजातील हा मावळा, पण निष्ठा अशी की स्वतःचा जीवही स्वराज्यासाठी द्यायला तयार. शिवाकाशीतचा चेहरा महाराजांसारखा होता. योजना ठरली. महाराज गुप्त मार्गाने निघणार आणि शिवाकाशीत महाराजांच्या वेशात पालखीतून दुसऱ्या दिशेने जाणार. कल्पना करा, स्वतःचा मृत्यू निश्चित माहीत असूनही एक माणूस शांतपणे पालखीत बस. काय ती निष्ठा! कारण त्याला माहित होतं तो मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. थोड्याच वेळात शत्रूने पालखी पकडली. संपूर्ण छावणीत आनंद पसरला की छत्रपती शिवाजी महाराज पकडले गेले. पण काही वेळात सत्य समोर आलं. ते छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, तर ते होते शिवाकाशीत. सिद्दी जोहर संतापला. शिवाकाशीतवर अमानुष अत्याचार झाले, पण त्याने महाराजांचं ठिकाण सांगितलं नाही. आणि अखेर स्वराज्यासाठी तो हसत हसत मृत्यूला सामोरा गेला. एका सामान्य मावळ्याने स्वतःचा जीव देऊन इतिहास बदलला होता. पण दुसरीकडे महाराज विशाळगडाकडे निघाले होते आणि शत्रू त्यांचा पाठलाग करत होते. महाराजांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी उभे राहिले स्वराज्याचे वाघ बाजी प्रभू देशपांडे. घोडखिंडीत बाजी प्रभूंनी शत्रूंना रोखलं. समोर हजारो सैनिक आणि इथे मोजके मावळे. पण जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज देत नाही, तोपर्यंत या खिंडीतून एकही शत्रूला मी पुढे जाऊ देणार नाही, असा निर्धार केला होता बाजी प्रभू देशपांडे यांनी. तलवारींचा आवाज, रक्ताचा सडा आणि मृत्यूशी सुरू झालेली झुंज. बाजी प्रभू लढत राहिले. जोपर्यंत विशाळगडावर पोहोचल्याचा तोफेचा आवाज आला नाही, तोपर्यंत ते लढत राहिले. तो आवाज ऐकताच बाजी प्रभूंनी शेवटचा श्वास घेतला आणि घोडखिंड पावनखिंड बनली. पुढे काही काळ पन्हाळगड आदिलशाहीकडे गेला. पण 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांसह रात्रीच्या वेळी कडा चढून पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आणला. इतिहासात असे पराक्रम फार कमी वेळा घडतात. आजही पन्हाळगडावर गेल्यावर राजदिंडी पाहताना अंगावर काटा येतो, कारण त्या मार्गानेच महाराज मृत्यूच्या वेड्यातून बाहेर पडले होते. अंबरखाना पाहताना जाणवतं इथे हजारो मावळ्यांनी स्वराज्याचं स्वप्न जिवंत ठेवलं होतं. आणि पन्हाळगडाचा प्रत्येक दगड सांगतो, स्वराज्य फक्त तलवारीने उभं राहिलं नाही, तर शिवाकाशीत सारख्या सामान्य माणसांच्या बलिदानावर उभं राहिलं. तर इतिहासातील छोटासा किस्सा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न होता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.